धरतीवरी तू येई देवराया, हार मिळतील बघाया बुवा तिथे बाया, कीर्तनात हल्ली गाती सिनेमाची गाणी, परमेश्वरा रे तुझी दुनिया दिवानी. एप्स्टीन फाईल ऑफ महाराष्ट्र. अशोक भोंदूबाबा खरात. पण टाळी एका हाताने वाजत नाही. 58 महिलाचा उद्धार करणारे सन्माननीय भोंदूबाबा अशोकजी खरात यांच्यावर पुढे आपण येऊया. पण पहिला प्रश्न महाराष्ट्रातल्या महिलांच्या पतींना विनंती आहे, आपली बाई अशा बाबा बुवाच्या नादी लागली असेल, तिच्या अंगात भूत वास्तव्य करत असेल तर घरीच एक छान पद्धतीनं लिंबाचा फोक घ्यायचा आणि लिंबाच्या फोकानं तिच्या अंगातलं भूत काढायचं. पहिला प्रश्न आहे, भूत गरीबाच्याच अंगात कसं काय येते? आपल्या अंगात ब्रँडेड देव का येत नाही? मर्याई नावाचाच देव का येतो ज्याचा फोटो आतापर्यंत भेटला नाही? आणि बाई डफडीच्या अंगावरच झुलती कसं काय? हा फार मोठा प्रश्न आहे. लिंबू पाण्यानं पोट बीट राहत असेल, अंगातले भूत निघत असतील, ताप बीप गायब होत असेल तर मग डॉक्टर ही कन्सेप्ट अंधश्रद्धा आहे का? हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणून तमाम महिला वर्गांना विनंती, अशा भोंदूबाबाच्या नादी लागू नका. रस्त्याच्या चौकात गावाच्या कोपऱ्यामध्ये कुठंतरी हातात संविधान घेऊन असं बोट करून आपला बाप उभा आहे, तो खरा तुमचा उद्धार करताय. त्या बापाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एकदा हिंदू कोडबिल वाचा. पण होतं काय माहितीये की या बाबाचं क्रेडिट, या बाबाचा रुतबा, या बाबाची हवा करण्याचं काम कोण करायले? पैशावाले, राजकारणी किंवा झगामगा. मग अशा झगामगाकडे पाहिल्यावर काय होते की आपल्याला वाटायला पैसा, पद, प्रतिष्ठा कदाचित यांचा वरधास्त यांच्यावर असल्यामुळं यांना भेटत असेल. मग आपण काय करूया, ह्या बाबांचे शिष्य होऊया आणि बाबांना दिलेलं औषध पिऊया. आणि मग असे लोक अशा बाबांच्या आजूबाजूला घराला घालतात आणि मग नजरहाटी दुर्घटना घटनी. काय पॉवर आहे बाबाच्या नजरेमध्ये. आणि मग बाबा साधा सुद्धा नाही. बाबानं 154 देशाचा दौरा केलाय. बाबाकडं 500 कोटीची प्रॉपर्टी आहे. तिथून त्यांनी ज्योतिषीचा अभ्यास केला. मग अलीकडे इराण आणि इस्रायलचे युद्ध चालू असताना आपले 4 ज्योतिषी तिकडे अडकले होते आणि त्याने भारताला मदत मागितली की आम्हाला सोडवा. उद्या त्यांच्यासोबत काय होणार आहे हे त्यांना धतुरा कळणं, तर ते तुमच्या आयुष्याची रेषा काय बदलणार आहे हे तुम्हाला कधी कळणार? ही अंधश्रद्धेपासून आपण बाजूला जाणार कधी? आजही गावाकडे शब्द आहे, आमच्या इकडे कढईचा कान उघडा आहे, त्याच्यात सोनं हे म्हण, ते काढायला गेल्यावर हाल्या मागं लागते म्हण, सोन्याचा हंडा स्वप्नात येत असते म्हण, ते म्हणतं येऊ का? आपण नग नग म्हणायचं. सुधारणं काळाची गरज आहे. हे बाबा लोक मोठे होण्याचं मूळ कारण काय? बाबाचा कार्यक्रम ठोकला कोण? तर तो नीरज जाधवनं. त्यानं 5 कोटी रुपये मागितले, यानं दिले नाही आणि म्हणून त्यानं जे व्हिडिओ याचे शूट केले होते ते बाहेर काढले. तर बाबाचे 1-2 नाही, बाबा 58 महिलेचे खऱ्या अर्थानं माहीत असणारे उद्धारक आहेत. आणखी बाबा म्हणजे हे जे बाबा कळलं का, 58 महिलाचे हे उद्धारक आहेत. आणखी कित्येक महिलांचे व्हिडिओ कशा पद्धतीचे असतील हे तर आपण सांगू शकत नाही. मग बाबा महिलेला काय करायचे? ऑफिसमध्ये बोलवायचे. ऑफिसमध्ये बोलवल्याच्या नंतर हे बाबाचं छान पद्धतीनं ऑफिस आहे. या ठिकाणी बाबाच्या या ग्लासमध्ये थोडंफार थम्सअप असायचं. त्यानंतर बाबा महिलेला तिकडे तोंड करून उभं करायचे, तिच्या डोक्यावर मगा ठेवायचे आणि इकडून बाबा काय करायचे तर बढियापैकी त्या ठिकाणी त्या ग्लासमध्ये स्वतःच्या बॉडीतलं थम्सअप टाकायचे. ते थम्सअप म्हणत कसं तरी काय कडू लागायचं. त्याच्यानंतर ते थम्सअप पाजायचे म्हण, पेढा खाऊ घालायचे आणि कानात म्हणायचे तू राधा आहे मी कृष्ण आहे. याचा अर्थ बाबाला 16,108चा रेकॉर्ड पार करायचा होता, पण मधातच त्या नीरज जाधवनं कार्यक्रम ठोकला. आता बाबा तसं म्हणायचे. त्यानंतर तू माझ्या इच्छा पूर्ण कर म्हणजे तू हा नवरा जगणार आहे, तो हा नवरा मरणार नाही. आणि मग ती बाई ऐकायची म्हण. तर मी म्हणतो हे जे टेबल टेनिसवाली महिला आहे का, पहिले हिला हाना. हे संगनमतान दिसाले 5 मिनिटाचा व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलाय आणि महाराष्ट्र चिंताग्रस्त आहे. महाराष्ट्राच्या समोर सध्या गॅस भेटणं चिंता नाही, महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली चिंता नाही, इराण इस्रायलचं युद्ध चालू आहे त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय होईल याची चिंता नाही, शेतमालाला भाव नाही याची चिंता नाही. सध्या महाराष्ट्रातल्या जनतेसमोर एकच चिंता आहे, पूर्ण व्हिडिओ कधी भेटतील, पूर्ण व्हिडिओ आम्ही कधी पाहू आणि आमचे डोळे शांत कधी होतील. एकाच व्हिडिओनं 11 वर्षापासून मरायला येत असणाऱ्या म्हाताऱ्यापर्यंत प्रत्येकाने व्हिडिओ डिटेलमध्ये पाहिलाय. त्याच्या ठिकाणी टेबल टेनिसचा मॅच कसा झालाय हे सर्व लोकांनी पाहिले. आता 58 व्हिडिओमध्ये जे जे लोक तिथे गेले होते, चेंबरच्या बाहेर बसले होते आणि घराची महिला यांनी आतमध्ये पाठवली होती, त्याच्या डोक्यात पहिली चिंता आहे फुटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेटचा एखादा गेम नक्कीच बाहेर येतो की काय. आणि त्याच्यात आपण तर बाबा महाराजांनी दिलेलं पाणी देखील पिले, म्हणजे याचा अर्थ आपलं शरीर खऱ्या अर्थानं त्या बाबामुळं पाप मुक्त झाले. ते बाबा म्हणजे अशोकजी खरात.
बाबाने एवढंच काम केलं नाही, बाबानं 58 व्हिडिओ काढलेत. त्या 58 व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम असा आहे, चिंताग्रस्त लोक आहेत की याच्यामध्ये झगामागाचा व्हिडिओ आहे का, याच्यामध्ये महत्वाची गोष्ट ती साडीवाली कोण आहे तिचा व्हिडिओ आहे का, त्याच्यानंतर बाप्पा हे तर पॅटर्न एकच आलाय, केबल टीव्हीचा एक व्हिडिओ आलाय, पण त्या 58 व्हिडिओमध्ये नेमके कोण आहेत हे पाहण्यासाठी अख्खा महाराष्ट्र उत्सुक आहे. आणि महाराष्ट्राच्या डोक्यात चिंता आहे, महाराष्ट्रातली परिपूर्ण जनता नाराज आहे मीडियावर. कारण मीडिया काय करायली, फुल HD मध्ये व्हिडिओ पाहिली आणि जनतेला तो व्हिडिओ झुळझुळ करणारा दाखवायली. आणि जनतेला पहिल्यापासून पारदर्शक पाहणं आवडते. जनतेची इच्छा आहे लवकर आम्हाला दाखवा, म्हणजे आम्ही शांत आहेत. पुन्हा आम्ही गॅस मुद्द्यावरून बोलू, त्यानंतर आम्ही इस्रायल इराणच्या युद्धावर बोलू, त्यानंतर आम्ही बेरोजगारीवर बोलू. पण सध्या आमच्या मागे एकच काम आहे, 58 व्हिडिओज फुल HD. आम्हाला फुल HD व्हिडिओ पाहिल्याशिवाय आमचं मन शांत होणार नाही, असं महाराष्ट्रातल्या जनतेचं म्हणणं आहे. आता त्याच्यात व्हिडिओ येणार कोण हा तर पुढचा प्रश्न आहे. पण ते जे दिनेश जाधव नावाचं पोरग आहे, त्याने याचा कार्यक्रम लय भारी ठोकला आणि त्याने हे व्हिडिओ बाहेर काढले. त्याला 5 कोटी रुपये पाहिजे होते. सिन्नरमध्ये या माणसाचा मठ आहे. यानं बापा एक संस्थान स्थापन केले. या संस्थानामध्ये हे लोक आहेत. मला पहिली विनंती आहे, कोणी राजीनामा दिला म्हणून पाप मुक्त होत नाही, यांची चौकशी होणं गरजेचं आहे. केवळ SIT नाही, याने कोणा लोकांना तिथं नेलंय, कोणाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ फक्त 58 असू शकतात. काही लोकांचे इलिगल व्हिडिओ झाला नाही तेव्हा समजा नसेल केला त्यानं, तसे कित्येक लोकांचा उद्धार त्यानं केला असेल तर विषय खलास आहे. म्हणून या बाबाची चौकशी व्हायला पाहिजे, यांची बी चौकशी व्हायला पाहिजे. आणि केवळ चौकशी नाही, 154 देशाचा दौरा, याच्याकडे असणारी प्रॉपर्टी, याच्या संगतीत कोण कोण आहे कळलं का. त्यानंतर याचा कार्यक्रम ठोकणारा की बाबा यानं पहिले का नाही सांगितलं, हा जो नीरज जाधव यानं बी पहिले का सांगितलं नाही, त्यानं 5 कोटीची मागणी केली, त्याचीही चौकशी होणं गरजेचं आहे. का तर पहिलाच व्हिडिओ समजा यानं पहिल्याच वेळेस जर मीडिया समोर किंवा संबंधित आपल्या प्रशासनासमोर आणला असता तर 57 महिलाचा उद्धार बाबाकडून झाला नसता. आता 57 महिलांमध्ये एकच महिला आहे का 57 वेगवेगळ्या आहेत, हे बी पुढे महाराष्ट्राला आणखी पाहायचंय. ते मीडियावर संबंधून राहा. मीडिया नक्कीच तुमच्या प्रत्येक गोष्टी पूर्तता करेल आणि तुमच्या डोळ्याला शांतता देईल. फक्त विनंती एकच आहे, आपल्या महिलेला शिकवा की आपला उद्धार करता आहे ना. आपल्याला खऱ्या अर्थानं माणसाला माणुसकीची वागणूक देणारे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. या भारतातली एक आदिवासी समाजाची महिला राष्ट्रपती पदापर्यंत गेली. इथल्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही, ती या देशातल्या संविधानामुळे. आणि एक महिला म्हणते की लग्न झाल्यावर महिलेच्या हातात संविधान द्या, आणि तीच महिला जर बाबाचे पाय चोळत असेल, तीच महिला बाबासाठी छत्री घेऊन उभी राहत असेल, तीच महिला बाबाचे पाय धुत असेल, तर मग व्हायला काय माहितीये का, पोटात एक आणि होटात एक हे लोक ओळखणं काळाची गरज आहे. जरी समजा महिला अंगात येत असेल तर घरीच लिंबाच्या फोकानं त्याच्या अंगातलं भूत काढा. आणि आपली महिला अशा बाबा भोंदूच्या नादी लावू नका, नाहीतर त्या 58 व्हिडिओमध्ये एखादा व्हिडिओ आपल्या घरच्यावर फुटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट संदर्भात असू शकतो. विनंती एकच आहे, आपल्या परिवाराची काळजी घ्या, अंधश्रद्धेपासून दूर राहा. कारण ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप. ग्रामीण भागात मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं उदाहरण आहे. एखादा महाराज गरीबाच्या घरी जेवण्यासाठी 20,000 रुपये घेत असेल तर पहिले त्या गरीबाला मरस्तोवर मार पाहिजे. तू गरीब असताना त्या एकट्या महाराजाला 20,000 रुपयाचं जेवण खाऊन घालून तुझ्या जीवनात कोणता बदल झाला. म्हणून आपल्या जीवनात बदल करण्यासाठी, आपल्या खऱ्या अर्थानं घराचा विकास करण्यासाठी मेहनत हाच एक त्यामागं खरा मंत्र आहे. ती मेहनत करा. स्वतःच्या मेहनतीवर, स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा. आपल्या घराचा खऱ्या अर्थानं करता धरता आपला बाप आहे, त्याच्यावर विश्वास ठेवा. अशा भोंदू, कर्मकांड, अंधश्रद्धा आणि जनतेला लुटणाऱ्या हरामखोर बाबा बुवापासून लांब राहा. कारण सध्या काळ बिघडलेला आहे आणि हे टार्गेट करायले ग्रामीण भागातल्या महिला वर्गांना. अलीकडे एक बाबा आलता, पिंपळाचं पान याला लावा तुमचं पोरग पास होतंय, त्याचंच पोरग 8वी नापास आहे. अलीकडे एक बाबा आलता, बाबानं नवीन एक कार्यक्रम ठोकला होता, तुम्ही पाहिला असेल. हा बाबा तर आपल्या देशाच्या पंतप्रधानासोबत आहेत. हे लोक मोठे का होतात तर ह्या अशा मोठ्या लोकांच्या संगतीत असल्यामुळं सामान्य जनतेला वाटतं की ही लोक मोठे कदाचित या लोकांच्या आशीर्वादानं झाले असतील. असं होतंय. म्हणून काम काय की बाबानं एक उद्धार केला होता. बाबा 6 महिन्यासाठी बाहेर आहेत आणि आता पुन्हा बाहेर आल्यावर नवीन उद्धार करून पुन्हा जातील का नाही याची गॅरंटी नाही. पण तुम्हाला कळलं पाहिजे की कोण कसं आहे हे शोधणं काळाची गरज आहे. आपल्या घराचा उद्धार करण्यासाठी शिक्षण हे प्रभावी माध्यम आहे. ते शिक्षण घ्या. विज्ञानाशी तडजोड करणारं शिक्षण घ्या. त्यानंतर धार्मिक तुमच्यामध्ये श्रद्धा असू द्या, पण अंधश्रद्धा नाही. बुवाबाजीपासून लांब राहा. जादू टोना विधेयक
कळलं का? त्यामध्ये असणारी कलम 3 BNS कलम 64 74 351 हा जो बाबा आहे अशोक भोंदू बाबा खरात हा काही दिवसांनी बाहेर सुटणार आहे, पुन्हा त्याची क्रेज वाढणार आहे, त्याच्यासाठी छत्र्या घेणाऱ्या लय बाया निर्माण होतील. तर इथून पुढे त्या बाबाच्या कॅबिनमध्ये जाणाऱ्या, कॅबिनच्या बाहेर बसणाऱ्या आणि छत्र्या धरणाऱ्या सर्व हाणणं काळाची गरज आहे. हा अधिकार त्यांच्या नवऱ्यांना आहे आणि त्या नवऱ्यांना हाणायचं नसेल तर येणाऱ्या काळात केवळ 58 नाही त्याचे 58चे वर्ग होईल. त्याचा एखादा व्हिडिओ आपल्या इथला क्रिकेट मैदानासंदर्भात असू शकतो. म्हणून काळजी घ्या स्वतःच्या परिवाराची, स्वतःच्या बायकोची, स्वतःच्या लेकराची आणि सर्वात महत्वपूर्ण गोष्ट भोंदू बाबाच्या नादी लागून घराची राखरांगोळी करून घेऊ नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.